या आंदोलकांना ताब्यात घेतलं जातं। आंदोलक आणि आमदार सत्यजित तांबे यांनी या ठिकाणी पोलिसांकडनं ताब्यात घेतलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती आंदोलकांकडनं केली जाते। पोलिसांना देखील बळाचा वापर करावा लागतोय। आपण जर बघितलं तर आमदार सत्यजित तांबे यांच्यासोबत पोलीस अधिकारी हे वारंवार चर्चा करत होते, मात्र आंदोलक जे आहे ते आक्रमक भूमिकेत होते। त्यामुळे या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि या ठिकाणाहून मोठ्या संख्येने जे आंदोलक आहे ते आंदोलक होताना पाहायला मिळतंय। आमदार सत्यजित तांबे यांच्या सोबत मोठ्या संख्येने मिळत आहे। आंदोलक आणि पोलिसांची ही धरपकड या ठिकाणी हे आंदोलक जायला मिळत आहे आणि सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलक देखील आक्रमक झालेले आहे। ज्या गाडीतून सत्यजित तांबे यांना पोलीस घेऊन चाललेले आहे त्या गाडीच्या खाली झोपण्याचा प्रयत्न, ती गाडी अडवण्याचा प्रयत्न हा आंदोलक या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते, पोलिसांकडनं देखील बळाचा वापर हा या ठिकाणी केला जातोय। आपण जर बघितलं तर आमदार सत्यजित तांबे यांनी या ठिकाणी जी भूमिका आहे ती आक्रमक घेतलेली होती। लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही अशी जी भूमिका आहे ती आंदोलकांनी घेतलेली होती। आपण जर बघितलं तर ज्या गाडीमधून आमदार सत्यजित तांबे यांना घेऊन जात आहे त्याच ठिकाणी या ठिकाणी नाशिक पुणे रेल्वे सरळ मार्गाने जाते। नाही, आंदोलनकर्त्यांनी शांततेने घ्यावं, जास्त हे करू नये। आपण बघतो या ठिकाणी आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले आहे। पोलीस गाडी या ठिकाणी देखील हात मारले जात आहे। ही गाडी अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। आमदार सत्यजित तांबे यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक देखील मोठा आक्रमक झालेला आहे। पोलिसांच्या गाडीवरती चढण्याचा प्रयत्न आंदोलक करत आहेत आणि मोठी झटापट या ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये सुरू झालेले आहे। बळाचा वापर प्रशासनाला सहकार्य करण्याची भावना या ठिकाणी असावी अशा पद्धतीचं आवाहन पोलीस करत होते। मात्र आपण या ठिकाणी जर बघितलं तर सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जे आंदोलक आहे ते आंदोलक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी खरं तर आंदोलकांची सुरू आहे। गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय। अगदी जी गाडीमध्ये आमदार सत्यजित तांबे यांना टाकलेला आहे, ज्या गाडीमध्ये आणखी त्यांच्यासोबत अनेक आंदोलक आहेत, त्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न आंदोलक करतायत। या ठिकाणी पोलिसांकडनं बळाचा वापर हा या ठिकाणी केला जातो आहे आणि एकूणच संपूर्ण आंदोलक आक्रमक भूमिकेत झाल्यानंतर हे वातावरण देखील या ठिकाणी आंदोलकांच्या माध्यमातून खरं तर चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते। या ठिकाणी आंदोलक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहे। जी गाडी आहे पोलिसांच्या गाडीच्या अगदी चाकांवर हात मारले जात आहे। या ठिकाणी गाडी अडवलेली जाते, गाडीच्या खाली तर आंदोलक जात आहे। त्यामुळे पोलिसांना देखील या ठिकाणी आता बळाचा वापर करावा लागतोय। समृद्धी महामार्गाचा हा संपूर्ण परिसर आपण बघतोय। नाशिकच्या सिन्नर फाटा या सिन्नर तालुक्यातील या सगळ्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर हे जे आंदोलक आहे ते आंदोलक या ठिकाणी आपल्याला या गाडीच्या समोर या ठिकाणी ही गाडी अडवण्याचा प्रयत्न करताय। काही आंदोलक करताय माझ्यासोबत आहे। आपण बघितलं तर या ठिकाणी पोलिसांकडनं देखील आमदार सत्यजित तांबे मागे या आमदार सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतलेला आहे आणि एकूणच आपण बघतोय आंदोलक देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ही झटापट आंदोलकांची आणि पोलिसांची